आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवस तर दरवर्षी न चुकता येणारच आहे. खरं तसं पाहिलं तर वाढदिवस म्हणजे आपलं आयुष्य 1 वर्षानं कमी झालेलं असतं. परंतु आपण या पृथ्वी तलावर अस्तित्वात आलो, मनुष्य प्राण्याचा जन्म घेतला आणि आपण एका चांगल्या आईवडिलाच्या पोटी जन्माला आलो आणि हे सुंदर जग आपल्याला या दिवसापासून पाहायला मिळालं. म्हणून तो एक आनंदाचा क्षण असतो आणि त्यानिमित्तानं अनेक लोक शुभेच्छा द्यायला येतात. सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची संपत्ती म्हणजे त्यांनी जमा केलेला जनसमुदाय हा असतो. आपण पाहताय सकाळपासून हजारो लोक आज मला घरी येऊन आवर्जून शुभेच्छा देत आहेत. अनेक जण फोन करून शुभेच्छा देत आहेत. मी सातत्यानं जवळपास मी काल विचार करत होतो की मला राजकीय जीवनात येऊन 26 वर्ष झाली आणि त्याच्यामध्ये सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घेऊन साधारणपणे 18 ते 19 वर्ष झाली आणि अजितदादांचा जवळून संपर्क येऊन मला 16 वर्ष झाली. म्हणजे एवढ्या वर्ष मी काम करतोय. मी अनेक वर्ष संघटनेत काम केलं. मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्राच्या युवक अध्यक्षपदाची संधी मला मिळाली. त्या निमित्तानं मला संपूर्ण महाराष्ट्र त्या पदावर असताना मला पिंजून काढता आला. महाराष्ट्रातल्या तालुक्यात जाता आलं. संपूर्ण महाराष्ट्र समजून घेता आला आणि त्यामुळं मला त्याचा एक फार मोठा अनुभव मला त्या माध्यमातून संघटनात्मक कामाचा आला. त्याच्यानंतर मी पक्षामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं. 2012 पासून युवकचा प्रदेशाध्यक्षही तेव्हापासूनच होतो आणि तेव्हापासूनच माझ्याकडं पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. नंतर अजितदादा स्वतंत्रपणे त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगळी तयार करून किंवा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच स्प्लिट झाल्यानंतर मला मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली गेली. 2017 साली सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणूक लागल्यानंतर माझं जे नरखेड इथलं गाव आहे, तो नरखेड गट हा जिल्हा परिषदेच्या करता खुल्या वर्गातून त्या ठिकाणी निवडणुकीची संधी मला प्राप्त झाली. त्यावेळेला मला पक्षाने उमेदवारी दिली आणि मी जिल्हा परिषदेला या ठिकाणी इथल्या राजकारणात नौका असतानासुद्धा मला जवळपास 7,500च्या मताधिक्याने या भागातल्या लोकांनी निवडून दिलं आणि तेव्हापासून मूळ तालुक्याच्या म्हणा किंवा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मला सहभाग नोंदवता आला. 17 पासून ते आता 25 साल आहे. म्हणजे जवळपास 8 वर्ष झालं. मी साधारण फेब्रुवारीमध्येच ती निवडणूक झालेली होती आणि 8 वर्षापासून मी जिल्ह्याच्या राजकारणात पूर्ण वेळ सक्रिय आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये अनेक घडामोडी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या सोबत काम करत असताना स्थानिक राजकारणामध्ये या ठिकाणचे नेते राजन पाटील यांच्यासोबत आमचे काही मतभेद झाले आणि त्या मतभेद एकाच पक्षामध्ये असताना झाल्यामुळं त्याची चर्चाही खूप झाली. परंतु लोकांनी निवडून दिल्यानंतर लोकांच्याकरता काम करत असताना मला सातत्याने जाणवत होतं की या मोहोळ तालुक्याचा विकास जो आहे तो जवळपास 25-30 वर्ष आपण मागं आहोत. मी सबंध महाराष्ट्र फिरलेला असल्यामुळे इतर मतदारसंघातलं काम अनेक नेत्यांचं पाहिलेलं असल्यामुळं मला आपल्या जिल्ह्याच्या बाबतीतच एक फार मोठी खंत वाटायची की एवढे बलाढ्य नेतृत्व या जिल्ह्यामध्ये होऊन गेलेले आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये मातब्बर लोक आहेत, परंतु या भागाचा विकास म्हणावा असा झालेला नाही. रोजगारच्या बाबतीमध्ये अतिशय दुरावस्था आहे. बेरोजगारीनं कळस गाठलेला आहे. एकमेव सोलापूर जिल्हा असा आहे की या जिल्ह्याची लोकसंख्या कमी होते म्हणजे लोकसंख्या वाढत नाही असं नाही आहे. जी लोकसंख्या इथं तयार होते वाढते ती सगळी या ठिकाणावरून रोजगार नसल्यामुळं स्थलांतरित होते. देशात नसतील एवढे साखर कारखाने एकाच जिल्ह्यात असणार आपला जिल्हा. दुष्काळ असून उजनीमुळं आज बागायत झालेला हा जिल्हा असा असतानासुद्धा बेरोजगारीनं कळस गाठलेला हा जिल्हा. शिक्षणाच्या बाबतीमध्ये या जिल्ह्यात दुर्भिक्ष आहे आणि या संपूर्ण जिल्ह्यामधल्या 11 तालुक्यांमध्ये मोहोळ तालुका हा सगळ्यात जास्त मागास आहे. मग याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार निश्चितपणे इथली लीडरशिप आहे. मग केवळ राजकारणासाठी आपण राजकारण करायचं तर समाजकारणात राहण्यामध्ये अर्थ नाही. त्यामुळं अनेक मुद्द्यांवर मी त्या ठिकाणी इथल्या स्थानिक नेत्यांना विरोध केला, त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध केला, एकाधिकारशाहीला विरोध केला, त्यांच्या दादागिरीला विरोध केला, त्यांच्या जुलूम जबरदस्तीला विरोध केला आणि लोकांवर जो अन्याय अत्याचार पोलीस स्टेशनच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून होत होता त्याला लोक इथले कंटाळलेले होते. त्या संदर्भानं कुणीतरी आवाज उठवण्याची गरज होती. त्यामुळे एकाच पक्षात असून सुद्धा मी त्याच्या विरोधात आवाज उठवला, कारण
मी सातत्यानं असं समजत आलो की आपली बांधिलकी ही सर्वसामान्य लोकांशी आहे. आपल्या स्वतःच्या राजकीय भवितव्याचे विचार करून सोयीचं राजकारण केल्यानंतर लोकांच्यामध्ये त्याला किंमत राहत नाही. त्यामुळं मी माझ्या पदांचा आणि मला मिळालेल्या मोठ्या संधीचा मी त्या ठिकाणी विचार न करता अजितदादांच्या वरची निष्ठा कुठेही कमी न होऊ देता मी फक्त स्थानिक पातळीवर एक वेगळी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेतून आज आपण राजाभाऊ खरे यांना या ठिकाणी अनेक माझ्या इतर सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या पक्षातल्या जे राजन पाटील विरोधक होते त्याच्यामध्ये विजयराज डोंगरे असतील, दीपक गायकवाड असतील, रमेश बारसकर असतील, त्याप्रमाणे अनेकांची नावं त्यामध्ये घेता येतील. बाळासाहेब गायकवाड असतील, विकी देशमुख असेल आमच्या इथला शहरातला, त्याच्याबरोबर मानाजी बापू माने असतील, चरणराज चौरे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि याच्याबरोबरच अनेक वेगवेगळ्या घटकांनी आम्हाला मदत केली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून राजाभाऊ खरे या ठिकाणी निवडून आले. आता समोर घड्याळाचं चिन्ह घेऊन यशवंत माने उभं होते आणि ही जागा जी आहे ती विरोधी पक्षातून तुतारीकडं त्या ठिकाणी गेलेली होती. त्यामुळे साहजिक आहे की पवारसाहेबांच्या पक्षालाही चांगल्या उमेदवाराची गरज होती आणि त्यांच्या पाठिंबा देणारी भक्कम लिडरशिपची फळी त्या ठिकाणी असण्याची आवश्यकता होती आणि आम्हालाही त्या ठिकाणी विरोधातल्या एक सक्षम पर्यायी पक्षाची आवश्यकता होती. म्हणून आम्हाला त्यावेळेला तुतारीचं चिन्ह घेऊन लढावं लागलं. आता या घडामोडीच्या नंतर मी सरकार ज्या वेळेला महायुतीचं आलं त्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे पवारसाहेबांच्या गटाचे 4 आमदार निवडून आले. एक अपक्ष किंवा शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख सांगोल्यातून निवडून आले आणि इतर भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले. राज्यभरामध्ये पाहिलं की प्रचंड मोठ्या प्रमाणावर महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने कौल दिला आणि ते साहजिक देखील होतं, कारण लाडक्या बहिणीचा परिणाम एवढा जबरदस्त होता की 6.5 कोटीचं एकत्रित मतदान झालं महाराष्ट्रात पर्सेंटेज वाईज. त्या 6.5 कोटीपैकी आपण जर विचार केला लाडक्या बहिणींची संख्या जवळपास 2,78,00,000 म्हणजे जवळपास एकूण झालेल्या मतदानाच्या 50% महिलांना या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ऐन निवडणुकीच्या काळामध्ये 7,000 रुपये त्या ठिकाणी मिळाले होते आणि भविष्यात ते कंटिन्यू मिळणार होते. आणि त्यातला पण आपण असं धरूया की 10% महिलांनी जरी पूर्वी त्यांनी विरोधात मतदान केलं असेल परंतु आत्ता महायुतीच्या बाजूने मतदान केलं तरीसुद्धा 10%चा स्विंग तयार होतो. जरांगे पाटील यांचा जो मराठा समाजाच्या संदर्भानं जो एक मोठा इम्पॅक्ट तयार झाला होता जरांगे पॅटर्न म्हणून, त्यातून ओबीसी समाज देखील एकवटला गेला महायुतीच्या बाजूने आणि मग ह्या सगळ्या ओबीसींनी गुपचूपपणे अगदी सुप्तपणे त्यांनी महायुतीच्या बाजूने मतदान केलं आणि एकंदरीत राज्यामध्ये महायुतीला त्याचा फायदा झाल्याचं दिसतंय. जवळपास 10%चा स्विंग त्यांना मिळाला. मोहोळ मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मात्र चित्र वेगळं राहिलं, कारण इथला जो ओबीसी वर्ग आहे, इथल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या सगळ्यांनी आम्हाला मदत केली. त्याचं कारण असं आहे की समोर ज्यांच्या विरोधात आम्ही लढत होतो त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं चारित्र्य आणि त्यांचं एकंदरीत कार्यपद्धती ही ओबीसी वर्गालाही पसंत पडणारी नव्हती आणि महिला वर्गात तर अतिशय वाईट प्रतिमा या लोकांची झालेली होती आणि त्यामुळं एकत्रित परिणाम म्हणून या सगळ्याचा आम्ही ठामपणे आमच्या भूमिकेवर त्या ठिकाणी कायम राहिलो. किती आम्हाला आमिष आली तरी आम्ही त्यात बदल केला नाही. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं ती निवडणूक लढवली. त्यामुळे आमच्याकडे कुठलीही मोठं संस्थात्मक पाठबळ नसताना, आमच्याकडे कुठलाही शुगर फॅक्टरी नाही, कुठली बँक नाही, पतसंस्था नाही, शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे एकही सोसायटी नाही, आमच्याकडे ग्रामपंचायतीची संख्या देखील आमच्याकडे कमी आहे, आमच्याकडे बाजार समिती नाही. त्यामुळं लोकांच्या बरोबर किंवा दूध संघ नाही, लोकांच्या बरोबर दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडू शकेल अशी कुठलीही संस्थात्मक संरचना आणि मनुष्यबळ आमच्याकडे नसतानाही केवळ फक्त सामान्य मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणून आम्ही राजू खरेंना निवडून आणू शकलो. आणि आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचं प्रत्यंतर दिसतंय. मोहोळ तालुक्यातनं फार मोठ्या संख्येनं गावागावातले सामान्य माणसं मला आज शुभेच्छा द्यायला येत आहेत आणि त्याच्यामुळं एक समाधान हे आहे की लोकांना एका दहशतीच्या वातावरणातून आपण मुक्त करण्यामध्ये पुढाकार घेऊ शकलो, त्याच्यामध्ये हातभार लावू शकलो आणि एक मोहोळ तालुक्याला गुलामीतून बाहेर काढून स्वातंत्र्य मिळवून देऊ शकलो, याचं एक समाधान आहे. आणि आता पुन्हा मी अजितदादांच्या सोबत त्या ठिकाणी प्रवेश केला
अजितदादांच्या बरोबर गेलो. दादांनी सुद्धा माझं मोठ्या मनाने स्वागत केलं, त्यांनी माझं अभिनंदन केलं, कारण त्यांना या सगळ्या विषयाची पूर्ण कल्पना होती आणि त्यांनी माझ्या निडरपणाचं आणि जनतेप्रती असलेल्या माझ्या कटिबद्धतेचं त्यांनी कौतुक केलं. आणि ज्या पद्धतीनं, ज्या त्वेषानं, ज्यांना कधीही आपण पराभूत करू शकणार नाही अशी पवारसाहेबांची, अजितदादाची, देवेंद्र फडणवीस यांची, सगळ्याच पक्षाची अशी धारणा होती, काँग्रेस पक्षाच्या सुशीलकुमार शिंदे सकट, की राजन पाटील हे अपराजित आहेत आणि त्यांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो आमदार होतो. हे जे गृहीतक होतं, हे गृहीतक मोडीत काढण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि त्यामुळं लढण्याचं कौतुक त्यांनी केलं. लढणं, त्यांचा उमेदवार जरी पराभूत झाला असला तरी ज्या पद्धतीनं आम्ही पराभव केला तो वाखाणण्याजोगा होता. म्हणूनच अजितदादांनी आम्हाला पुन्हा सोबत घेतलं. शेवटी आम्हाला मतदान केलेला मतदारही आणि त्यांना मतदान करणारा मतदारही हा शेवटी पुरोगामी विचाराचाच मतदार आहे आणि तो मतदार जो आहे तो अजितदादा पवारसाहेबाच्या विचाराचा पहिल्यापासून जडणघडण झालेला मतदार आहे. फक्त स्थानिक नेतृत्वाच्या बाबतीत आक्षेप होता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडू शकल्या. आता पुढचा काळ जो आहे त्याच्यावर आम्हाला फोकस करायचा आहे. मोहोळ मतदारसंघाच्या विकासावर आम्हाला फोकस करायचा आहे. आम्ही जर विरोधात राहिलो तर आम्हाला त्या ठिकाणी निधी मिळताना अडचण येणार, कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवायला सुद्धा आम्हाला अडचणी येणार. पालकमंत्री असतात, इतर मंत्री असतात, राज्य सरकारमध्ये अनेक प्रकारचं डिपार्टमेंट असतात आणि त्या विभागाचे कामं जर आपल्या मतदारसंघात करायचे असतील, लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, मग त्यात पिण्याच्या पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, लाईटचा असेल, शहरातल्या गटारींचा असतील, या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भात असतील, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न असतील किंवा कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, आपल्या अंगणवाडी सेविकांचे असतील, त्याचबरोबर आमच्या आशा सेविका असतात त्यांचे आहेत, आरोग्य सेविकांचे असतील, आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, आपला शासकीय दवाखाने आहेत, आपलं त्या ठिकाणी एस टी महामंडळाचं आपलं एस टी डेपो असेल किंवा आमचं एस टीचा आगार असेल किंवा एस टी स्टँड असेल, त्याचप्रमाणे अंतर्गत रस्ते आणि सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं असेल या तालुक्यातलं तर आपल्याला सरकारची मदत लागणार आहे. त्यामुळं लोकांना त्या ठिकाणी आमची भूमिका देखील त्या ठिकाणी पटू शकते, कारण सरकारमध्ये राहिल्याशिवाय कामं होणार नाहीत हे सामान्य माणसांनाही कळतं आणि त्यामुळं आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांची विचारविनिमय करून अजितदादाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं लोकांनी स्वागत देखील केलेलं आहे. खरं तर मला हा जास्त काळ गेला असं मला वाटतं, कारण मी पूर्ण वेळ राजकीय कामामध्ये व्यस्त असतो, मी दुसरं काहीच करत नाही आणि मी सातत्यानं लोकांना उपलब्ध असतो आणि लोकांना माझी प्रामाणिक भूमिका ही त्या ठिकाणी पटते. मी डुप्लिकेट वागत नाही. माझं राजकारण सार्वजनिक जीवनातलं वावरणं आणि व्यक्तिगत याच्यामध्ये अंतरच नाही आणि त्यामुळं माझा खरेपणा जो आहे तो लोकांना निश्चितपणे आवडतो आणि त्यामुळं लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. मी अनेकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो. प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून अतिशय योग्य पद्धतीनं कामं करण्याची माझी एक विशिष्ट हातोटी आहे. मी जागच्या जागेवर प्रश्न मार्गी लावतो. मी कधीही कुठला आलेल्याच माणसाला त्याचा पक्ष कुठला आहे, त्याची पार्टी कुठली, तो कुठल्या नेत्यासाठी काम करतो, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, हे कधीही विचारत नाही आणि माझ्याकडं आलेल्या माणसाचं व्यवस्थित आदरातिथ्य होतं. आलेल्या माणसाला चहा, नाश्ता, जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या वेळेनुसार माझ्या शक्तीप्रमाणे मी त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो, पाहुणचार करतो. ज्यांनी मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं असेल तर जसा वेळ उपलब्ध असेल ते मी त्यांना उपलब्ध राहतो. मी अनेकांच्या सुखदुःखात असतो, मयत असू द्या किंवा लग्न समारंभ असू द्या, वाढदिवस असू द्या किंवा नाव ठेवायचा कार्यक्रम असू द्या, ह्या सगळ्या कार्यक्रमांना मी जाण्याचा प्रयत्न करतो. मतदारसंघामध्ये वेळ द्यायचा प्रयत्न करतो. मी कुठलीही चुकीची कामं करत नाही. माझा कुठलाही 2 नंबरचा व्यवसाय नाही. माझ्यावर कुठलाही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा डाग नाही. मी कुठल्याही विषयामध्ये बदनाम नाही. माझ्यावर कधीही करप्शनचे आरोप झाले नाहीत. माझ्यावर कधीही कुठल्याही महिलाच्या संदर्भाने आरोप नाहीत. माझ्या संदर्भामध्ये कुठल्याही 2 नंबरच्या व्यवसायातून मी माझं अर्थकारण करतो, व्यवसाय करतो अशा पद्धतीचा कुठलाही आरोप माझ्यावर नाही किंवा मी ते करतही नाही. हे आजपर्यंतच्या 26 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्यावर अशा पद्धतीचा एक सिंगल डाग नाही आणि त्यामुळं लोकांना हा जो कार्यकर्ता आहे तो आपल्यासाठी झटणारा आहे आणि तो आपल्यातला आहे. त्यांना सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं की एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधामध्ये धाडसानं टक्कर देऊ शकण्याची हिंमत दाखवणारा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा तो तुमच्या आमच्यातलाच आहे म्हणून लोक डोक्यावर घेतात. त्यांच्या मनातल्या भावना ज्या आहेत ती मी जाहीरपणे व्यक्त करतो व्यासपीठावरून.
त्यांच्या मनातल्या भावना मी जे आहे ते जाहीरपणे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि त्यामुळं जसं एक तुम्ही पत्रकार म्हणून एक सामान्य कुटुंबातून आल्यानंतर तुम्ही लोकांच्या करता एक भूमिका मांडण्याचं काम करता. मी राजकारणात आहे तीच मीही सामान्य कुटुंबातला आहे, लोकांच्या करता भूमिका मांडण्याचं काम करतो. आणि म्हणून या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये जे तुमच्या दृष्टीनं यश वाटतं तेवढं मला अजून वाटत नाही. आत्ताशी कुठं आपल्याला फक्त एका अत्याचारी सत्तेला बाजूला करण्यात आपल्याला यश मिळाले, परंतु आता आम्हाला आमचं स्थान निर्माण करावं लागेल. आता लोकांचा विश्वास, ज्या विश्वासाने लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, तो विश्वास टिकवणं आणि वाढवणं हे दोन्ही गोष्टी चॅलेंजिंग आहेत आणि ते आम्ही स्वीकारले. माझं आणि अजितदादांचं नातं अगदी सख्या भावासारखं आहे. त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये तसा खूप अंतर आहे. ते आता 65त गेलेत, मी आता 47 वयाचा आहे. परंतु तसं पाहिलं तर अजितदादांनी मला खूप प्रेम दिलं. माझ्या संपूर्ण कुटुंबाला अतिशय पहिल्यापासून पाठिंबा दिला आणि माझ्या सुखदुःखामध्ये घरातल्यासारखं अजितदादांनी मला वागवलं. त्यांच्या कुटुंबामध्ये सुनेत्रा वहिनी असतील, पार्थदादा असतील, जयदादा असतील, ह्या सगळ्या इव्हन अजितदादाच्या ज्या भगिनी आहेत किंवा त्यांचे इतर भाऊ आहेत, त्यांच्या कुटुंबातली मुलं आहेत, ह्या सगळ्यांशी माझा अतिशय गौरवाचा संबंध आहेत. आणि बारामतीचं नातं माझं जे आहे ते माझं जसं नरखेड वाटतं तसं मला बारामती वाटतं. आणि अजितदादांनाही आपला एक अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणून मला सातत्याने त्यांनी ट्रीट केलं. माझ्या कामाची सातत्यानं प्रशंसा केली. राजकीय जीवनात ज्या ज्या अडचणी आल्या त्या वेळेला खंबीरपणे दादा माझ्या पाठीशी उभे राहिले. मला जे पदं दिली गेली, ती पक्षामध्ये प्रतिष्ठा मिळाली, काम करण्याची संधी दिली, ती अजितदादांनीच दिली. त्यामुळे उमेश पाटलाचं जे काही अस्तित्व आहे, जे आज महाराष्ट्र उमेश पाटलाला ओळखतो, जी काम करण्याची संधी मला मिळाली, त्याच्या सगळ्याच्या पाठीमागे अजितदादा आहेत. त्यामुळं दादाला सोडून विचार करणं हे सुद्धा मला शक्य नव्हतं. मला दादांना आणि पार्टीला हे दाखवून द्यायचं होतं की ह्या मोहोळ तालुक्यामध्ये तुमचा हा कार्यकर्ता कुठलाही पाठिंबा नसताना, सरकारचा पाठिंबा नसताना, एकही अधिकारी माझा नेमलेला नसताना, एकही संस्था नसताना, एकही कुठल्याही प्रकारचं मनुष्यबळ नसताना, इतर जे साधनसामुग्री लागते त्याचे सगळे स्रोत आमच्याकडे कमी असताना, त्या ठिकाणी तुमचा एक कार्यकर्ता, तुम्हीच घडवलेला कार्यकर्ता एक आमदार निवडून आणून देऊ शकतो, हे एक दाखवण्याची मलाही त्या ठिकाणी एक खुमखुमी होती. आणि पक्षालाही त्यामुळं एक सामान्य कुटुंबातला प्रस्थापिताच्या विरोधात जाऊन एक कार्यकर्ता लढतो काय आणि जिंकतो काय हे त्यांना दाखवून द्यायचं होतं, तेही एवढ्या विरोधी लाटेमध्ये. त्यामुळं दादांच्या मुळावरचं नातं माझं त्यातनं संपत नाही. उलट त्यांना त्याचं कौतुक वाटलं. त्यांनी म्हणूनच मला फोन केला, माझं अभिनंदनही केलं. आणि ते असे आहेत म्हणूनच एवढे मोठे नेते आहेत. ते त्या उमद्या मनाचे आहेत, तेवढी व्यापकता त्यांच्यामध्ये आहे आणि दूरदृष्टीही आहे. आणि त्यामुळं त्यांनी माझ्या बाबतीमध्ये पुन्हा विचार केला, मला पुन्हा प्रवेश दिला. आणि मीही दादांसोडून इतर विचार करणं मला ते प्रशस्त वाटत नव्हतं. राजकारणामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो, परंतु एका मर्यादेत स्वार्थ असावा आणि लोकांना आपल्या वागण्याची किळस वाटावी, इथंपर्यंत आपण राजकारणात वाईट वागू नये की भविष्यामध्ये राजकारणी लोकांना घरात घ्यायला सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कमीपणा वाटेल, असं राजकारणी लोकांनी वागता कामा नये. मी माझ्या सार्वजनिक जीवनात तशा पद्धतीनं वागण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो आणि मला वाटतं की माझी ही भूमिका लोकांना आवडते. मध्यंतरी पालकमंत्री पण माझ्या घरी आले होते आणि ते पहिल्यांदा सोलापूरला आल्यानंतर सोलापुराच्या प्रवेशमध्ये केल्यानंतर त्यांनी माझ्या घरी येणं पसंत केलं आणि आमचं स्वागत स्वीकारलं. याचा मला निश्चित आनंद आहे. माझी त्यांची जुनी मैत्री आहे जयकुमार गोरे साहेबांची आणि तेही असेच सामान्य कुटुंबातनं येऊन पुढं आलेले एक बहुजन समाजातले एक कार्यकर्ते आहेत आणि प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करत मोठा झालेला तो एक नेता आहे. त्यामुळे आमच्यासारखे जे प्रस्थापिताच्या विरोधात संघर्ष करणारे, मग त्यात उत्तम जानकर असतील किंवा आमचा अभिजित पाटील असेल किंवा रमेश बारसकर आहे, मी आहे, त्याचबरोबर एव्हान सातपुते असेल, हे प्रस्थापिताच्या विरोधात संघर्ष करणारी एक नेत्यांची फळी आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला चॉईस केलं. भरत गोगावले तरी काय, प्रस्थापिताच्या विरोधात लढत त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून त्यांनी काम करताना त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. 4 वेळा निवडून आले, मंत्री झाले. आपल्या जिल्ह्यात येत आहेत म्हटल्यानंतर आपण त्यांना आमंत्रण देणं, निमंत्रण देणं, त्यांचं स्वागत करणं आपलं काम आहे. पक्ष पार्टी हा पक्ष वेगळा आहे. शेवटी आत्ता आम्ही महायुतीत आहे. त्यामुळे एकमेकांच्या घरी जाणं, एकमेकांचं आदरातिथ्य स्वीकारणं हे राजकारणामध्ये चालत असतं. मी मोहोळ तालुक्यातल्या जनतेचा मनापासून आभारी आहे. मी सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देऊ शकलो नसेल तरीसुद्धा आपल्या माध्यमातून मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या, परंतु ज्यांचे फोन घेता आले नाहीत किंवा ज्यांना मला भेटता आलं नाही, मी त्या सर्वांना त्या ठिकाणी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण ज्या विचारानं मला पाठिंबा दिला, माझ्या विचारांना पाठिंबा दिला आणि माझ्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या
प्रस्थापित शक्तीच्या विरोधामध्ये मला मतदान करून एक प्रकारे आपण जो पाठिंबा दर्शवलेला आहे त्याच्यासाठी मी अतिशय कृतज्ञ आहे आणि आपण दिलेला पाठिंबा जो आहे तो व्यर्थ जाणार नाही याचा मी कसोशीनं प्रयत्न करत राहील। भविष्यकाळामध्ये या तालुक्याचं भवितव्य, या तालुक्याचा विकास, या तालुक्यातल्या लहान थोर मोठ्यांच्या मनामध्ये उमेश पाटील या व्यक्तीच्याबद्दल कधीही यांना पाठिंबा देऊन आपल्याला पश्चाताप वाटेल अशी कुठलीही कृत्य माझ्याकडून होणार नाही याची काळजी नक्की घेईन। या तालुक्याला एक महाराष्ट्रातला क्रमांक 1चा तालुका, क्रमांक 1चा विकसित तालुका म्हणून विकसित करण्याच्या करता जे जे मला करता येईल ते प्रयत्न मी करेन। अर्थात मला आपला पाठिंबा हा जो आहे त्याच्या आधारावरच हे सगळं शक्य आहे। आपल्या सर्वांना आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य जे आहे ते अतिशय उज्ज्वल घडवायचं आहे। आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातल्या नव्हे तर संपूर्ण जगातल्या व्यवस्थेबरोबर स्पर्धा करत आपल्या तालुक्याला आपल्याला सर्वात पुढे घेऊन जायचं आहे आणि त्याच्याकरता जनतेचा पाठिंबा आवश्यक असतो। लोकशाहीमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या लोकांच्या मताने त्या ठिकाणी होतात, त्यामुळे आपलं जे मत असतं ते निर्णायक असतं आणि तुम्हाला ज्याच्याबद्दल वाटतं की ही व्यक्ती प्रामाणिक आहे आणि याची भूमिका प्रामाणिक आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं आपल्या भागाबद्दल आपल्या लोकांबद्दल तळमळ आहे, अशांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे। आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन जायचं आहे। जे सोबत येणार नाहीत त्यांनाही आपल्याला त्या ठिकाणी सोबत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु हा तालुका आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे। त्याच्याकरता मला आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला तेवढं काम करण्याची शक्ती प्रेरणा आपल्याकडून मिळावी अशीच अपेक्षा माझी आपल्याकडून आहे।